नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वपूर्ण 5 गणित पाहणार आहोत, जे की गणित मित्रांनो परीक्षेला वारंवार रिपीट होतात। तर मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती ऑफलाईन परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे। पहा, 30 माणसे काही काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर 40 माणसे तेच काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील। पहा प्रश्न काय, 30 माणसे काही काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर 40 माणसे तेच काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील। आता पहा या ठिकाणी मित्रांनो, माणसे किती आहेत, 30 माणसे आहेत, म्हणून लिहून घ्या मांडणी 30 माणसे काही काम किती 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात, गुणाकारामध्ये लिहून घ्या 12। आता परत काय म्हणले, पहा तेच काम, म्हणून बरोबरचं चिन्ह द्या। तेच काम 40 माणसे, तेच काम किती मित्रांनो 40 माणसे किती दिवसामध्ये पूर्ण करतील, म्हणजे x दिवसामध्ये आपले पूर्ण करतील। आता मित्रांनो तुम्हाला माहित असेल 30 गुणाकारामध्ये 12, आता हे गुणाकारामध्ये 40 आहेत, इकडे आल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपलं काय होणार आहे, 30 गुणाकारामध्ये 12 आणि भागाकारामध्ये 40 आणि बरोबर काय असणार मित्रांनो या ठिकाणी x। ठीक आहे, कारण की 40 मित्रांनो कशामध्ये गुणाकारामध्ये, इकडे गेल्याच्या नंतर कशामध्ये जातील, ते भागाकारामध्ये जातील, आपण त्याचं पक्षांतर केलेले। मग पहा आता अंशामधला 1 शून्य कॅन्सल होईल, म्हणजे 30 वरला 1 शून्य कॅन्सल होईल, त्याच्यानंतर मित्रांनो 40 वरला सुद्धा 1 शून्य कॅन्सल होणार आहे। ठीक आहे, मग आता आपण काय केलं, पहा वरी आहे 3 गुणाकारामध्ये 12 आणि छेदामध्ये आहे 4। 4 न जर आपण मित्रांनो 12 जर भाग जर दिला, तर भाग कितीचा जाणार, 4 1 4, 4 त्रिक 12, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी राहिला 3 गुणाकारामध्ये, या ठिकाणी सुद्धा 3, म्हणजे 3 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर ते मित्रांनो बरोबर किती येणार, 9। किती येणार मित्रांनो, 9। म्हणजे 30 माणसे काही काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर 40 माणसे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, तर 40 माणसे तेच काम 9 दिवसामध्ये पूर्ण करतील। आता 9 ऑप्शन कितीमध्ये, पहा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिले मित्रांनो 9, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। अतिशय महत्त्वाचं गणित होतं आणि बेसिक स्वरूपाचे गणित आहे। पुढचा पहा मित्रांनो, आता 2 नंबरचं गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 2 नंबरचं गणित पहा आपल्याला काय दिलेलं आहे, 2 नंबरचं गणित पहा मित्रांनो, आपण 5 गणित पाहणार आहोत, तर त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं गणित या ठिकाणी पहा। 2 क्रमांकाचं गणित पहा, 3 भावाच्या वयाची सरासरी 14 वर्षे असल्यास त्यांच्या वयाची बेरीज किती। मित्रांनो 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। तिघे जण भाऊ आहेत, 3 भावाच्या वयाची सरासरी मित्रांनो किती आहे, 14 वर्षे। 3 भाऊ आहेत आणि या तिघाच्या वयाची सरासरी किती मित्रांनो, 14 वर्ष। पहा मित्रांनो, सरासरी म्हणजे काय असते, एकूण बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या, आणि त्या सरासरीचं तुम्हाला बेरजेमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर मित्रांनो काय करायचं, एकूण संख्या म्हणजे एकूण भाऊ किती आहेत 3 आणि त्यांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे, 14, म्हणजे 14 त्रिक किती झाले मित्रांनो 42, 14 त्रिक किती झाले मित्रांनो 42, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे त्या भावाच्या वयाची सरासरी 14 वर्ष असेल, तर त्यांची एकूण वयाची बेरीज किती असणार आहे या ठिकाणी मित्रांनो, किती वर्ष, तर त्या एकूण वयाची बेरीज असणार मित्रांनो 42 वर्ष। ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं। डायरेक्ट मित्रांनो 3 गुणाकारामध्ये 14 तुम्ही जर केलं तर डायरेक्ट तुमचं उत्तर येऊन जाणार आहे। आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, 3 नंबरच्या पेजवरचा प्रश्न पहा, 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा आपल्याला काय दिले, 40 मजूर 8 दिवसामध्ये 30 खंदक खणतात, तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यासाठी किती दिवस लागतील। आता पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम काय दिलेले 40 मजूर, 40 मजूर आहेत मित्रांनो, सर्वप्रथम 40 मजूर लिहून घ्या। 40 मजूर 8 दिवसात किती खंदक खणतात, तर 8 दिवसामध्ये, म्हणजे 40 मजूर 8 दिवसामध्ये, किती दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये। काम किती होत आहे मित्रांनो, काम या ठिकाणी होत आहे 30, म्हणजे काम कधी सुद्धा मित्रांनो कशामध्ये लिहायचं, छेदामध्ये लिहायचं, हे लक्षात ठेवा, काम कधी सुद्धा छेदामध्ये लिहायचं। आता या ठिकाणी पहा, तर तेच काम म्हणलेले, म्हणून या ठिकाणी बरोबरचं चिन्ह द्यायचं। त्याचं काम पहा या ठिकाणी काय म्हणलं, तर 20 मजूर किती आहेत मित्रांनो, 20 मजूर 15 खंदक, खंदक म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी त्याचं काम आलं, म्हणजे 15 खड्डे किती दिवसामध्ये खणतील। दिवस आपल्याला या ठिकाणी काय मित्रांनो काढायचे, म्हणून या ठिकाणी दिवस आपण x मानूयात। आता मित्रांनो याचा आपल्याला काय करायचं, तिरपा गुणाकार करायचा। तिरपा गुणाकार करायचा म्हणजे काय, 40 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 15, मग करा 40 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 15, आणि तर पहा मित्रांनो या ठिकाणी
40 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 15 आणि या ठिकाणी छेदामध्ये काय येईल तर मित्रांनो छेदामध्ये हे या ठिकाणी 30 गुणाकारामध्ये 20. ठीक आहे. मग पहा मित्रांनो या ठिकाणी आपण 30 वरला एक शून्य कॅन्सल करू, 40 वरला सुद्धा एक शून्य कॅन्सल करू. आता वरती राहिले मित्रांनो 4 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 15 आणि खाली राहिले 3 गुणाकारामध्ये 20. मग 4 न जर आपण मित्रांनो 20 ला भाग देऊ शकतो, 4 1 4 4 5 20. ठीक आहे. आता खाली काय मित्रांनो या 5 न आपण 15 ला भाग देऊ शकतो, 5 1 5 5 3 15. आता अंशामधले 3 आणि छेदामधले 3 या ठिकाणी कॅन्सल होणार, राहिले फक्त 8. म्हणून या ठिकाणी 20 मजुरांना 15 खंड खणण्यासाठी किती दिवस लागतील तर 8 दिवस लागतील. किती दिवस लागतील मित्रांनो 8 दिवस लागतील. म्हणून या ठिकाणी ऑप्शन मध्ये 8 दिलेले नाही, कदाचित मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन देण्यामध्ये चूक झालेली असावी. याचं उत्तर आहे मित्रांनो 8. ठीक आहे. अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. सचिनने आपल्या 5 डावामध्ये सरासरी 70 धावा केल्या तर सचिनच्या 5 डावामधील एकूण धावा किती. पहा मित्रांनो सचिनने काय केले 5 डावामध्ये. पहा या ठिकाणी आपण थोडासा कलर चेंज करूयात मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणले पहा सचिनने आपल्या 5 डावामध्ये सरासरी काय केलं तर सचिनने आपल्या 5 डावामध्ये सरासरी 70 धावा केल्या तर सचिनच्या 5 डावातील एकूण धावा किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता काय करायचं माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी तर पहा मित्रांनो सचिनने आपल्या 5 डावामध्ये सरासरी 70 धावा केल्या तर सचिनच्या 5 डावातील एकूण धावा किती. मग पहा मित्रांनो सचिनने काय केलं 5 डावामध्ये सरासरी किती धावा केल्यात मित्रांनो 70 धावा केलेत. मग काय करायचं मित्रांनो हे 5 गुणाकारामध्ये 70 करा, गुणाकारामध्ये 70 बरोबर काय येणार मित्रांनो या ठिकाणी पहा 7 5 35 आणि हा 0 जशास तसा. म्हणजेच काय उत्तर असणार मित्रांनो आपलं 350. ऑप्शन क्रमांक 4 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. आता पुढचं गणित या ठिकाणी आपण पाहूयात. पुढचं गणित पहा आपल्याला काय दिलेलं आहे. पुढचं गणित पहा मित्रांनो 5 नंबरचं आणि या व्हिडिओमधलं शेवटचं गणित या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे काही मजूर एक काम 27 दिवसामध्ये पूर्ण करतात तर मजुराची संख्या पूर्वीच्या 9/2 पट केल्यास काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल. अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला पाहण्यासाठी खूप अवघड वाटत असेल आणि या ठिकाणी हा प्रश्न जर परीक्षेला जर आला तर मित्रांनो आपण काय करतो पट्टीमध्ये दिलेला असल्यामुळं कदाचित मित्रांनो आपली बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळं आपण या ठिकाणी काय करतो कुठलंही अंदाजे उत्तर मारू शकतो. परंतु मित्रांनो आपण अंदाजे उत्तर ही येईलच हे आपल्याला सांगता येत. तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय हे 27 जे काही दिलेले आपल्याला हे 27 लिहून घ्यायचे आहेत मित्रांनो. पहा 27 लिहा. 27 लिहिल्यामध्ये आपल्याला काय दिले मित्रांनो 9/2 दिलेले. हे 9/2 दिले याला फक्त मित्रांनो अंशामध्ये आणि छेदामध्ये याच्यामध्ये बदल करायचा. अंशामध्ये आणि छेदामध्ये याच्या बदल कर. तर पहा मित्रांनो या ठिकाणी हे जे काही 27 तुम्हाला दिसत आहे आणि 9/2 दिले तर याला काय करायचं उलट करायचं. डायरेक्ट उलट केल्याच्या नंतर काय येणार मित्रांनो 2 छेदामध्ये काय येणार 9 येणार. आता 9 आल्याच्या नंतर मित्रांनो 9 1 9 9 2 18 9 3 27 म्हणजे वरती किती झालं मित्रांनो 3 गुणाकारामध्ये 2 म्हणजे याचं उत्तर काय असणार मित्रांनो 3 2 6. 3 2 किती असणार मित्रांनो 6. ऑप्शन किती मध्ये ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला आन्सर दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक 4 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे मित्रांनो काही मजूर एक काम 27 दिवसामध्ये पूर्ण करतात जर मजुराची संख्या पूर्वीच्या 9/2 पट केल्यास ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल तर ते काम मित्रांनो या ठिकाणी 6 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो काही महत्त्वाचे गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे दररोज नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर दिले जातात. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.